ती बाई वासनेच्या आहारी गेलेली होती, चक्क 2 लाख रुपये दर महिन्याला देऊन त्याच्याकडून आपली शारीरिक गरज पूर्ण करायची. पण याच अनैतिक संबंधाचा शेवट इतका भयंकर झाला की अक्षरशः अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. वर्षा शर्मा वय 38 व अभिषेक यादव वय 25 या दोघांचे अनैतिक संबंध होते. त्यांच्या याच अनैतिक संबंधातून घडलेली धक्कादायक घटना दिल्लीतील वजिरागंज भागात घडली. हा संपूर्ण प्रकरण आहे. किशन शर्मा वय 42 या व्यक्तीने आपल्या 8 वर्षाच्या मुलाच्या गळा घालून हत्या केली आणि स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. पण आत्महत्या करण्यापूर्वी किशन याने एक पत्र लिहिलं. ते पत्र वाचून पोलिसांना सुद्धा धक्काच बसला, कारण त्यात स्पष्टपणे आपल्या बायकोबद्दल लिहिलेलं होतं. त्या पत्रात असं लिहिलं होतं की, वर्षा, माझ्यासोबत एवढं वाईट का केलं? माझ्यात काय कमी होती? मी तुला जीवापाड प्रेम करायचो. जेवढं माझ्याकडे होतं ते सर्व मी तुझ्यासाठी कमवलेलं होतं. माझं संपूर्ण जीवन तुला समर्पित होतं. तुला माहिती आहे मी तुझ्यावर किती प्रेम करायचो. तू माझ्या पाठीमागे असले कृत्य करते हे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तू जे केलं ते मी विसरू शकलो असतो, तुला माफही करू शकतो. पण आयुष्यभर ती गोष्ट मला काट्यासारखी टोचल. या तणावातून मी स्वतःला सावरू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या बाळाला सोबत घेऊन तुला सोडून जात आहे. आमचं जाण्याने तुला दुःखही होणार नाही, कारण तुला आमची गरज नव्हती. आम्ही तुझ्यासाठी काहीच नव्हतो. आता तू एकटी राहा. जे मनात आलं ते कर. तुझ्या आयुष्याला कसं जगायचं तू जग, कारण तुझ्या आयुष्यातील तूच मालकीन. बरं येतो मी, काळजी घे, असं पत्रात लिहून किशनने आपल्या मुलाला सोबत घेऊन आत्महत्या केली. आता या पत्रातून एक गोष्ट तर साहजिकच होती की बायकोच्या गैरव्यवहाराने त्याने आत्महत्या केली असावी. पण घडलं कशामुळे? वर्षा हिने केलं तरी काय? किशनने एवढा चुकीचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी किशनची पत्नी वर्षा व तिचा प्रियकर अभिषेक या दोघांना अटक करून चांगलाच दम दाखवत त्यांच्याकडून सर्व सत्य उलगडून घेतलं. तर त्यांनी असं उत्तर दिलं की ते नक्कीच न पटण्यासारखं आहे. वर्षाने असं सांगितलं की आमचं 6 महिन्यापासून अनैतिक नातं आहे. किशनने मला अभिषेक सोबत संबंध करताना थेट पकडले होते. तो मला काहीच न बोलता 3 दिवसापासून तणावात होता. नंतर पोलिसांनी तिचा प्रियकर अभिषेकला विचारलं असता तो म्हणाला, यात माझी काहीच चुकी नव्हती. मॅडम मला खूपच पैशाचा आमिष दाखवून माझ्याकडून शरीर संबंध करायची. त्या माझ्या बँक खात्यात महिन्याला 2 लाख रुपये पाठवायचे. पैशापोटी मी मॅडम सोबत संबंध करायचो. तर अशा प्रकारे या घटनेला वाव मिळाला. पत्नीच्या अनैतिक संबंधाने किती वाईट घडू शकते त्याचा परिणाम पहा. मयत किशन शर्मा हा खूप मोठा व्यावसायिक होता, पण बायकोच्या अशा कृत्याने एवढा तणावात गेला की आपल्या केवळ 8 वर्षीय मुलाला संपवून स्वतःही आत्महत्या केली. चुकी कोणाची आणि भोगलं कोणी? अशा मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत? कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.